हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 25 नवनवीन छान अशा ब्लाउजला लुक येणाऱ्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा ना साडीनुसार कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. सो आजच्या डिझाईन्स खूप सुंदर आहे, वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत. काही बोटनेक आहे, काही गोल गळा, चौकोनी गळा, पॅचवर्क, काठाच्या, छोट्या काठाच्या, मोठ्या काठाच्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जेवढ्या काही डिझाईन्स आहे या सगळ्यांच्या कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही असे डिझाईन सहज बनवू शकतात, कारण की या सगळ्या डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत, तेही अगदी सोप्या पद्धती. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेंडिंग अशा ब्लाउज डिझाईन्स बघायला मिळतील. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की एवढ्या डिझाईन्स आहेत. खरं तर मी म्हटलं की टोटल 25 डिझाईन्स आहेत. खूप छान ट्रेंडिंग वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत आणि काही डिझायनर ब्लाऊज सुद्धा आहेत. तर ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, जे की कस्टमरचे होते. तर त्याचे व्हिडिओ शूट करून ठेवले होते मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. सो चला मग वन बाय वन मी तुम्हाला सगळ्या डिझाईन्सही दाखवते आणि डिझायनर जे काही ब्लाऊज ऑलरेडी कस्टमरचे स्टिच करून दिलेले आहेत सो ते सुद्धा दाखवते. त्याचबरोबर तुम्हाला शिलाई रेट सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला डिझाईननुसार ब्लाऊजनुसार शिलाई किती घ्यावी ते याची सुद्धा थोडीशी आयडिया यावी खरं तर यासाठी. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो बघा, मग हा पहिला ब्लाऊज आहे आपला छान असा ट्रेंडिंग पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. आरीवर्कची लेस यूज करून खरं तर आपण ही डिझाईन बनवलेली आहे आणि याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. एवढंच नाही तर हे जे काही आरीवर्कची लेस आहे तर ती कशी लावायची वगैरे हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि खूप छान असा ट्रेंडिंग ब्लाऊज तयार होतो. खरंच असा छानसा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो असं छान डिझायनर ब्लाऊज नक्की स्टिच करून बघा. इथे स्लीव्हजला सुद्धा बघा रेडीमेड जे काही स्टोन्स असतात तर ते लावलेले आहे. खरं तर हे सगळं मटेरियल कस्टमरने आणून दिलं होतं. त्यानंतर आहे हा पुढचा ब्लाऊज. तर हा सुद्धा खूप छान असा बघा डिझायनर वेगळ्या लुकमध्ये आपण स्टिच केलेला आहे. बोटनेकमध्ये आहे. सध्या बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा असा डिझायनर ब्लाऊज सहज स्टिच करू शकतात. याची जी काही स्लीव्ज आहे तर ही आपण छोटीशी फुगाबाही घेतलेली आहे आणि छोट्याशा फुगाबाहीमुळे खरं तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. प्रॉपर परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता मी तुम्हाला जे काही डिझायनर ब्लाऊज दाखवत आहे तर या सगळ्या ब्लाऊज डिझाईन्स असो, बाहेर डिझाईन्स असो, संपूर्ण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर ह्या 25 छान छान ट्रेंडिंग डिझाईनपैकी तुम्हाला जी कोणती डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज स्टिच करू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज आहे. बऱ्याचदा कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते, सो साडीचा पाव मीटर कपडा वापरून आपण इथे ही डिझाईन बनवलेली आहे. आणि याची जी काही बाही आहे त्याच्यावर सुद्धा आपण मॅचिंग डिझाईन बनवलेली आहे. काय होतं ना, कधी कधी ना सिंपलच डिझाईन हवी असते पण डिझाईन बनवायची असते. मग अशा वेळेस कशी डिझाईन बनवायची सुचत नाही, तर ही बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर आहे ही पुढची छान अशी पैठणी साडीवरची ब्लाऊज डिझाईन. ती सुद्धा पानगळ्यावर झटपट तयार होणारी आणि छोट्याशा काठापासून बनवलेली आहे. ऍक्च्युली आता सध्या कसं असतं ना की साडीला खूप कमी काठ असतो, म्हणजे ब्लाऊज पीसला एक साईडचा काठ बाहीला वापरल्यावर कमी काठ उरतो. तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. म्हणजे अगदी छोट्याशा काठापासून तुम्ही छान असं झटपट तयार होणारी पण खूप छान ब्लाऊजचा लुक येणारी ही डिझाईन आहे. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही सुद्धा खूप छान डिझाईन आहे. खरं तर ना स्पेशली एंगेजमेंटसाठी तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकतात. मस्त असं काठापासून बनवलेली आहे आणि खूप छान ट्रेंडिंग युनिक अशी दिसेल. सोपी पद्धत आहे. याचा सुद्धा म्हटल्याप्रमाणे संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. पॅचेस कसे कटिंग वगैरे करायचे हे सुद्धा, आणि यामुळे सुद्धा साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. आणि कसं असतं ना की एंगेजमेंट असो तर आपल्याला थोडी वेगळी डिझाईन हवी असते. त्या एंगेजमेंटसाठी ही डिझाईन एकदम परफेक्ट आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. मटका गळ्यावर बनवलेली आहे. तुम्ही हीच डिझाईन गोल गळ्यावर सुद्धा नक्कीच
ट्राय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते पुढची डिझाईन. खरं तर हा संपूर्ण छान असा डिझायनर ब्लाऊज आहे. याला मस्त असे मोराचे पॅच आणि डिझायनर स्टोनवाली लेस यूज केलेली आहे. खरं तर ही संपूर्ण डिझाईन कशी बनवायची किंवा गळ्याचा शेप कसा घ्यायचा तर हे आपण कस्टमरच्या चॉईसनुसार बनवलेलं आहे. पण खूप छान असा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. काठपदर पैठणी साडीवर बऱ्याचदा कशा पद्धतीने डिझाईन वगैरे बनवावी हे सुचत नसेल तर मग अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात. म्हणजे तुमच्या लक्षातच येईल बाही वगैरे किती सुंदर असं रेडी झालेलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजची संपूर्ण फिनिशिंग फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे. सो अशी सुद्धा बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन तुम्ही बनवू शकतात. म्हणजे लग्न कार्यामध्ये वगैरे नवरी तर स्पेशली असे छान छान डिझायनर ब्लाऊज नक्कीच तयार करून घेऊ शकते. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची डिझाईन. तर ही सुद्धा बघा खूप सुंदर व्ही गळ्यावर हँगिंग्स लावलेले आहेत. लेस सुद्धा मस्त अशी डिझायनर यूज केलेली आहे जेणेकरून अजून सुंदर असं आपली डिझाईन दिसावी. बाहीला सुद्धा ते हँगिंग्स लावलेले आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. हे हाताने आपण रिवर्क केलेलं आहे. ते हँगिंग्स वगैरे गळ्याला आणि बाहीला तर ते कसे करायचं तर त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि नक्कीच एकदम छान डिझायनर ब्लाऊज असा रेडी होईल. खरं तर मी म्हटल्याप्रमाणे आता लग्न सराई येत आहे आणि मग अशा वेळेस डिझाईन्स कशा बनवावी सुचत नाही तर ह्या डिझाईन्स तुम्ही छान छान नक्की बनवू शकतात. एखाद्या फंक्शनसाठी फेस्टिवल असेल तर स्पेशल सुद्धा म्हणजे आजकाल नवरीच नाही तर लग्नाला जाणारे सुद्धा खूप छान छान असे ब्लाऊज शिवत असतात. तर मग नक्कीच तुम्हाला याचा फायदाच होईल. तर हा सुद्धा खूप छान डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे. मधली पट्टी थोडी लूज असते तर ती किती लूज घ्यायची कारण घातल्यावर ब्लाऊजचा गळा हा स्प्रेड होत असतो. सो डिटेल सगळी इन्फॉर्मेशन मी आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. कटिंग ते स्टिचिंग एवढंच नाही तर आरीवर्क पर्यंत संपूर्ण इन डिटेलमध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते. सो बघा मग ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि इथे सुद्धा अगदी छोट्याशा काठापासून गोल गळ्यावर मस्त डिझाईन बनवलेली आहे. ऍक्च्युली बऱ्याच साडीवरचा ना ब्लाऊज ब्रॉकेट टाईप वगैरे असतो आणि अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी किंवा अगदी छोटासा काठ मी आत्ताच मगाशी बोलली की आजकाल एकच साईडनी काठ असतो आणि जर का बाही कोपऱ्यापर्यंत घेतली आणि बाहीसाठी जर काठ यूज केला तर बॅकनेक डिझाईनसाठी अगदी कमी काठ उरतो. मग अशा वेळेस ट्रेंडिंग डिझाईन कशी बनवावी सुचत नाही तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यांनी सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक नक्कीच येईल. त्यानंतर आपली ही आहे पुढची छान अशी फॅन्सी मॉडेल ब्लाऊज डिझाईन. कारण आता सध्या ना फॅशनची दुनिया चालू आहे म्हटलं तर सगळ्यांना फॅशनेबल वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज हवे असतात. सो अशा वेळेस अशी बॅकनेक डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. यामुळे सुद्धा साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि डिझायनर लेसमुळे तर ब्लाऊज अजूनच छान उठून दिसतो. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर हा सुद्धा बोटनेक मध्ये खूप छान असा ब्लाऊज आहे. लेस मस्त डिझायनर आहे. मोती लेस यूज केलेली आहे. त्याचबरोबर अरीवर्क केलेलं आहे बाहीला हाताने. तर हे सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि डिझाईन वगैरे तुमच्या बघितल्यावरच लक्षात येते किती सुंदर अशी रेडी झालेली आहे. एवढंच नाही तर गोल गळा आहे घातल्यावर मस्त असा डीप दिसतो आणि अशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही पॅडेड स्टिच करू शकता जेणेकरून तुम्हाला वेअर करणं जरा कम्फर्टेबल होईल आणि गळा वगैरे सुद्धा एकदम छान असा परफेक्ट बसेल. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. तर ही सुद्धा खूप सुंदर अशी पानगळ्यावर डिझाईन बनवलेली आहे. लुक वेगळंच आहे आणि खरं तर ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आज मी तुमच्यासोबत ज्या काही डिझाईन शेअर करत आहे ह्या सगळ्या युनिक आहे, वेगळ्या आहे आणि ट्रेंडिंग आहे. आता सध्या अशा बॅकनेक डिझाईन म्हणजे ब्लाऊज डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे साडीचं लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं. ब्लाऊज जेवढा छान डिझायनर असणार तेवढा आपली साडी खूप छान दिसते. त्यामुळे ब्लाऊज मस्त डिझायनर बनवणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि खास त्यासाठीच मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ म्हणजे छान छान अशा डिझाईन शेअर करत आहे. तर ह्या ब्लाऊजची बाही सुद्धा तुम्ही बघू शकतात किती सुंदर अरीवर्क केलेला आहे आपण आणि ह्या छान अशा बाहीमुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. फिनिशिंग फिटिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. एवढंच नाही त्याच्या बाहीला आपण हाताने म्हणजे साध्या सुईने कसं पद्धतीने वर्क करायचं तर हे मी खरं तर डिटेल व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे जेणेकरून जरी तुम्हाला कोणाला अरीवर्क करता येत नसेल पण असा छानसा डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. बॅकनेक सुद्धा खूप छान बघा हँगिंग्स लावून बनवलेला आहे. लूज ठेवलेला आहे कारण घातल्यानंतर तो नक्कीच स्प्रेड होणार आहे. सो अशा पद्धतीचा ब्लाऊज जरी शिवला तरी सुद्धा तुमच्या साडीला ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. सो असा छानसा ट्रेंडिंग डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण की मी आत्ताच म्हटलं की साडी किती छान असो पण त्याचा ब्लाऊज कसा आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण साडीचं लुक हे ब्लाऊजवर नक्कीच डिपेंड असतं. त्यामुळे ब्लाऊज कसा शिवावा साडीनुसार
ब्लाऊज पीसनुसार. तर याची आयडिया तुम्हाला नक्कीच आपले हे छान छान आजचे डिझाईन्स बघून म्हणजे डिझायनर ब्लाऊज किंवा बॅकनेक डिझाईन्स बघून नक्कीच समजेल. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला खरं तर टोटल 25 वेगवेगळ्या पॅटर्नचे डिझाईन्स बघायला मिळणार आहे. ही सुद्धा खूप छान ट्रेंडिंग डिझाईन आहे, मस्त असं आणि खूप सोपी पद्धत आहे. आणि यांनी सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसणार आहे. याला सुद्धा छोटंसं थोडंसं आपण आरीवर्क केलेलं आहे, कारण की आता ना आरीवर्कचं खूप ट्रेंड चालू आहे. आरीवर्क केलं तर ब्लाऊज अजून छान डिझायनर दिसतो आणि ब्लाऊजमुळं अर्थातच साडी सुद्धा खूप छान दिसते. आणि प्रत्येकीला असं वाटत असतं की आपला ब्लाऊज थोडा वेगळा युनिक असावा, डिझायनर असावा. आणि अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी जर सुचत नसेल तर अशा छान छान डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. खरं तर ह्या सगळ्या मिक्स टाईपच्या डिझाईन्स आहे. काही ब्रॉड वर्क आहे, काही ना एकदम नॉर्मल वर्क आहे, काही सिंपल आहे. म्हणजे प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते. त्यानुसार मी तुम्हाला या डिझाईन्स शेअर केलेला आहे. ही सुद्धा खूप सुंदर पटकन तयार होणारी आणि खूप सुंदर लुक येणारी डिझाईन आहे. खरं तर याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे. आतापर्यंत कस्टमरने म्हणजे खूप साऱ्या कस्टमरने ही ब्लाऊज डिझाईन माझ्याकडून स्टिच करून घेतलेली आहे. आणि खरं तर या डिझाईनमुळे ना साडी खूप सुंदर दिसते. तर अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि खरं तर ना सगळे व्हिडिओज आहेत चॅनलवर. काही सापडत नसेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ बघून सुद्धा जर तुम्हाला काही कळत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर मग तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याचबरोबर ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहे तर ह्या सगळ्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहे. त्या व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. त्यामुळे मग तुम्हाला नक्कीच फक्त डिझाईन बनवणं नाही तर ती फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ही सुद्धा छान बोटनेकची डिझाईन आहे. खरं तर ना बोटनेकचं खूप ट्रेंड चालू आहे. बऱ्याच कस्टमरला बोटनेकमध्ये डिझाईन हवी असते. तर ह्या छान छान डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मी प्रत्येक वेळेस खरं तर रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळी युनिक पद्धतीची डिझाईन शेअर करण्याचा हा प्रयत्न नक्कीच करत असते. आणि बघा इथे सुद्धा छान डिझायनर लेस यूज केलेली आहे. मस्त अशी मोती लेस लावलेली आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकतात किती सुंदर आलेली आहे. आणि ह्या छानशा डिझाईनमुळे सुद्धा खरं तर आपली साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थोडीशी वेगळी आणि युनिक पद्धतीची आहे. कारण की कसं ना म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते, कस्टमरची बऱ्याचदा रिक्वायरमेंट असते की वेगळी डिझाईन सांगा वेगळी. तर मग वेगळी किती वेगळी सांगा ते ह्या डिझाईन तुम्ही नक्की आयडिया देऊ शकता. ही सुद्धा खूप सुंदर बोटनेकमध्ये डिझाईन आहे. कॉन्ट्रास्ट कपडा, कॉन्ट्रास्ट लेस म्हणजे साडीची थोडाफार कपडा यूज करून तुम्ही अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. सो नक्की ट्राय करून बघा. बोटनेकमध्येच आहे. याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर प्राइस म्हणजे शिलाई रेट किती घ्यावे तर याचा थोडासा अंदाज सुद्धा देत आहे, म्हणजे डिस्प्ले करत आहे. तसंही मी जेवढी तुम्हाला शिलाई सांगितली आहे तेवढीच तुम्ही घेतली पाहिजे असं काहीच नाहीये. कारण एरियानुसार शिलाई रेट हे चेंज होतात. काही एरियामध्ये शिलाई खूप असते, काही एरियामध्ये कमी असते. मी जिथे राहते सिटीमध्ये पुण्यामध्ये तर शिलाई रेट आमच्याकडे खूप जास्त आहे. त्या मानाने मी जरा मीडियमच घेत आहे. तर मी म्हणजे तुम्हाला फक्त शिलाई रेटचा अंदाज दिलेला आहे. मग त्यानुसार तुम्ही शिलाई रेट घेऊ शकतात. प्रिन्सेस ब्लाऊज आहे, कटोरी आहे की फोरटक्स आहे, मग तुमच्याकडे किती शिलाई आहे त्यामध्ये मग तुम्ही किती एक्स्ट्रा ऍड केले गेले पाहिजे. तर हे सगळं त्यावर डिपेंड आहे. म्हणून किती मटेरियल यूज करतात हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मी इथे 400-800 शिलाई लिहिली मग तुम्ही तेवढीच घेतली पाहिजे असं नाहीये. तुमच्या एरियामध्ये जर साध्या ब्लाऊजचेच 200 असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 200-300 एक्स्ट्रा घेऊ शकतात. किती मटेरियल लागते, किती टाइम लागतं त्या डिझाईनसाठी त्यावर ते डिपेंड आहे. आता आमच्याकडे 350 ते 400 साध्या प्रिन्सेस ब्लाऊजची शिलाई आहे. त्यामुळे मग त्यावर केलेलं वर्क डिझाईन याचे 100 चार्जेस एक्स्ट्रा घेतले तरी चार्जेस हे जास्त होत असतात. म्हणून मी फक्त तुम्हाला शिलाई रेटची आयडिया दिलेली आहे. तेवढंच घेतलं पाहिजे असं काही नाही. कारण खूप साऱ्या परत कमेंट्स येतील की तुम्ही खूप शिलाई घेतात, खूप शिलाई घेते. तर कुणी म्हणजे द्यायला पण मूर्ख नाहीये की उगाच जास्त शिलाई देणारच नाहीये. आमच्या एरियामध्ये शिलाई रेट जास्त आहे म्हणूनच ते शिलाई जास्त देत आहे. मग शिलाई रेट हे तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता. थोडीशी आयडिया दिली जेणेकरून मग तुम्हाला लक्षात येईल की डिझाईननुसार कशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस घेतले पाहिजे यासाठी.
ही डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे, खरं तर ट्रेंडिंग आहे. त्यानंतर ही सुद्धा अगदी छोट्याशा काठापासून बनवलेली आहे आणि ही डिझाईन ना बऱ्याच वर्षापासून कस्टमर माझ्याकडून स्टिच करून घेतात आणि महिना 2 महिन्यातून एखाद्या तरी कस्टमरची रिक्वायरमेंट अशी डिझाईन असतेच, कारण खरं तर ना ह्या डिझाईनमुळे ब्लाऊज साडी खूप सुंदर दिसते. जर तुम्ही अजून अशी डिझाईन बनवलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. खूप सोपी पद्धत आहे आणि कस्टमरला सुद्धा नक्की आवडेल अशीच खरं तर ही डिझाईन आहे. ही आपण मटका गळ्यावर बनवलेली आहे, तुम्ही गोल गळ्यावर सुद्धा ही डिझाईन बनवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा ही आहे आपली पुढची डिझाईन, तर ही सुद्धा खूप सुंदर आहे, मध्ये हार्ट शेप बनवलेला आहे बघा आणि किती छान असं लुक आलेला आहे. सो अशी डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच ह्या डिझाईनमुळे सुद्धा साडी आणि ब्लाऊज खूप म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे. त्यानंतर ही आहे आपली चौकोनी गळ्यावरची डिझाईन आणि साडीचा आपण थोडासा कपडा इथे यूज केलेला आहे, म्हणजे ब्लाऊज डिझाईन अजून छान उठून दिसावी, थोड्या वेगळ्या पॅटर्न मध्ये डिझाईन तयार व्हावी यासाठी. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता, अगदी म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आणि खरं तर ना या डिझाईनमुळे सुद्धा साडी ब्लाऊज खूप छान दिसतो आणि आतापर्यंत बऱ्याच साऱ्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन आवडलेली आहे. कारण कसं असतं ना, कस्टमरला काही काही फिक्स असतं, गोल गळ्यावर डिझाईन हवी असते, काहींना चौकोनी गळ्यावर, काहींना पान गळा हवा असतो, काहींना मटका गळा हवा असतो, काहींना पंचकोनी. सो त्यानुसार मग सगळ्याच वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन्स खरं तर आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप सो या छान छान डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. मी पुन्हा सांगते, शिलाई रेटचा फक्त अंदाज दिलेला आहे, तुमच्या एरियावर डिपेंड आहे. त्याचबरोबर यातले तुम्हाला जी काही डिझाईन्स आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज शिवू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान छान डिझाईन शेअर केलेले आहे मी तुमच्यासोबत. सो चला मग आता आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.